लक्षा हा असा एक कलाकार आहे जो नुसता उत्तम कलाकारच होता असं नाही, तो एक सहृदयी माणूस होता. निश्चित. त्यांनी कधी कोणाचं उणोदणं काढलं नाही, निदान मी तरी माझ्या तरी लक्षात नाही. आणि कधी सेटवरचं वातावरण तंग होऊन दिलं नाही. कारण आमच्या क्षेत्रामध्ये खूप असे काय म्हणायचं, असे प्रसंग येतात की टेन्शनच असतं सतत. त्या एका प्रेशरखाली आमचं संपूर्ण सेट काम करत असतो. आणि अशा वेळेला लक्ष्मीकांतसारखा माणूस सेटवर असेल तर इतकी पॉझिटिव्हिटी त्या सेटवर असायची. निश्चित अगदी अनुभव आय मीन म्हणजे तो ही वॉज रिअली अ ग्रेट ॲक्टर अँड अ ग्रेट ह्युमन बिईंग. ही जस्ट पास्ट अवे टू सून. डॉक्टरांबरोबर माझं पहिलं काम होतं. आणि तुला सांगते काय ना, आमची पिढी ना मागच्या पिढीचा खूप खूप आदर आणि एक आमच्यावर दबाव होता त्यांचा. हो, दोन्ही. येस, बरोबर आहे. निळू भाऊ सुद्धा त्यांचा पण दबावच होता आमच्या मनावर. म्हणजे आम्ही अत्यंत रिस्पेक्टफुली घाबरूनच त्यांच्याशी बोलायचो. डॉक्टर त्यांची आधी एकतर पर्सनॅलिटी काय, त्यांचा आवाज किती धीर गंभीर, त्यांची नजर किती तीक्ष्ण, ते घारे डोळे, ते बघतानाच त्यांना भीती वाटायची. आणि मग त्याच्या मागे त्यांचा नटसम्राट आणि अनेकविध नाटकातनं त्यांनी जी कामं केली आणि फिल्म्समध्ये जे रोल्स केले त्याचा धाक आमच्या मागे उभा असायचा. तर एक रात्र मंतरलेलीला एक हे त्याच्यात पण निळूभाऊ होते मला वाटतं. ते डॉक्टर सोडले तर आम्ही सगळे कच्चे बच्चे होतो. म्हणजे ऑलमोस्ट आसावरी जोशीची पहिली दुसरी फिल्म असेल, जयवंत वाडकर, प्रशांत दामले होता, आशुतोष गोवारीकर होता. आम्ही सगळे बऱ्यापैकी नवीन होतो. आणि तसा कुमारही सिनेमा क्षेत्रामध्ये नवीन होता. डॉक्टरांचं दार ठोठवायला सुद्धा आम्हाला इतकी भीती वाटायची. नोबडी इज रेडी टू टेल हिम की शॉट इज रेडी. दॅट्स व्हॉट आय रिमेंबर. डॉक्टर श्रीराम लागू या नावाचं ओले आणि वजन. आणि त्यांची पर्सनॅलिटी पण अशी एक हे होती. भेटायचा योग आलाय. चंद्रकांत कुलकर्णी माझ्याकडे एक स्क्रिप्ट घेऊन आले आणि ते मला तो खूप कन्व्हिन्स करत होता, नाही नाही तू हा रोल कर. म्हटलं चंदू मी नाही करणार, तुला माहिती आहे ना, मी एकदा ठरवलंय की मला नाही फिल्ममध्ये आता काम नाही करायचं. आणि म्हटलं तर 10 वर्षाची गॅप झाली आहेत, मला 2 मुलं झाली आहेत, हाऊ डू यू एक्सपेक्ट मी. तर चंदू म्हणाला नाही तू करणार आहे, तूच करणार आहेस. तर म्हटलं तुला काय एवढा विश्वास वाटतो. कारण तो म्हणाला की ह्याच्यात जी एका बुद्धिमान न्यूरोसर्जनची कॅरेक्टर आहे आणि ज्या मनाच्या आंदोलनातनं ती जाते आहे ते तू उत्तम हे करू शकशील. आणि तू आहेस त्याच वयात, आईच्याच मोडमध्ये राहा, तुला दुसरं काही सुंदर आणि वेगळं जाऊन काही आउट ऑफ द वे जाऊन काही करण्याची कारण नाही. आणि आय जस्ट एंडेड अप प्रोड्युसिंग दॅट फिल्म आणि डिस्ट्रीब्युटिंग दॅट फिल्म ऑल्सो. आणि म्हणजे चंदू होता म्हणून ते वेळेमध्ये होऊ शकलं, सगळं गणित बसू शकलं. कारण माझी मुलं खूप लहान होती त्यावेळेला. आणि अर्थात माझ्या आईचा पाठिंबा, ती माझ्या मुलांचा सांभाळ करत होती त्यावेळेला. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.